देखील ठरलेत. गोलंदाज कृष्णा. आपल्याकडे चियर्स लीडर्स नसले तरी आपल्याकडे चियर्स माणसं आहेत. इथे खूप आनंद उत्साह साजरा करतायत. एका साईडला आपल्या इथे डान्स आपण बघतोय. यावेळेला देखील फटका खेळलाय ऑन साइडला. नो बॉलचा इशारा. अर्थातच 2+ धावा किती मिळतात पाहावं लागेल. फलंदाज होईल बाद. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅटर आउट होतोय. आपल्या सदानंदजी पाटील साहेब, रेश्मा सदानंद पाटील यांच्या वतीने जो मैदानामध्ये झेल घेईल, मैदानाच्या बाहेर झेल घेईल, त्यांना देखील बक्षीस आहे. 100 रुपयाचं पारितोषिक त्यानं. तर आपण पाहतोय सरपंच सौ रेश्माताई सदानंद पाटील यांच्याकडून खऱ्या अर्थानं पारितोषिकांची आतिषबाजी मैदानाच्या मध्ये आतमध्ये लागत असताना जर कोणत्या खेळाडूने झेल टिपला त्यासाठी 100 रुपये, जर प्रेक्षकाने आयवा झेल टिपला त्यासाठी देखील 100 रुपये, आणि फलंदाजाने जर चौकार टोकला त्यासाठी देखील 100 रुपये, आणि फलंदाजाने जर षटकार टोकला तर त्यासाठी देखील 200 रुपयाचं. चिंतामण यांच्यासाठी अनेक प्रकारची बक्षिसे येत आहेत. चाहते त्यांचे खूप आहेत गावामध्ये. तर चिंतामण ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. चिंतामणसाठी मोठं पारितोषिक आले. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पप्पू दादा मात्र याचकडून चालता फिरता एटीएम आपण पाहतोय. यात काही शंका नाही. या चिंतामण यांना आपण पाहतोय. या दरम्यान अतिरिक्त उसळी घेणारा बॉल. येस अंपायर सिग्नल दॅट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये जॉईन होईल. संघाची टोटल जाऊन पोहोचेल तब्बल 12 अंकावरती. जरा पंचांशी कोणत्याही प्रकारचा वाद करायचा नाहीये. दी ऑफिशियल पंच आहेत. पंचांनी आपल्याला जितका वेळ दिलाय तितक्या वेळामध्ये आपल्याला सामने संपवायचे आहेत. काय पारितोषिक लागलेत अफलातून. या वेळेला बादशी कडा, आणि या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. धावबादच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. अगदी नक्कीच. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. चला लगेच जास्त वेळ टीम मीटिंग घ्यायची नाहीये. अजून तब्बल 2 सेमीफायनल, एक फायनल अर्थातच प्लस प्राइज डिस्ट्रीब्युशन देखील आपल्याला करायचे. सो आपण देखील
कॉपरेटिव्ह करायचं लगेचच कोणत्याही प्रकारची जास्त वेळ टीम मीटिंग घ्यायची नाहीये. लगेचच फिल्डिंग मॅचला सुरुवात करायची आहे. चला भार्गवी एंटरप्राइजेस. सुधीरचं कौतुक करायला हवं. कारण की या तब्बल त्याच्या माध्यमातून 2 विकेट आल्यात. 1 विकेट. तब्बल संघाची टोटल धाव पोहोचले 3 गड्यांच्या नुकसानात. मातोश्री एंटरप्राइजेस या संघाची 12 या अंकावरती. 12 धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 12 धावा आपण पाहतोय संघाची टोटल. स्ट्राइक इनला प्रितेश. नॉन स्ट्राइक इनला प्रितेश आणि स्ट्राइक इनला आपण पाहतोय. यावेळेला बाटशिकाला बॉल चालला. शॉर्ट फॉर्मॅट रिझन मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी एक चिके सिंगल जरूर मिळेल आणि सिंगलच्या साथीनं संघाची टोटल जाऊ पोहोचेल 13 अंकावरती. 13 धावा आपण पाहतोय संघाची टोटल. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. निमित्त फक्त एकच दिव्य प्रीमियर लीग 2024 हे दैदिप्यमान पर्व आपल्या भेटीला आलंय. खऱ्या अर्थानं मोठी स्पर्धा, मोठ्या स्पर्धेची ही मोठी मॅच. सेमीफायनल नंबर 1 षटक क्रमांक 2. आर्यन बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिल्या बॉल वरती सिंगल आली आहे आणि आता स्ट्राइक येईला बेस्ट वर्सेस बेस्ट अर्थातच आर्यन वर्सेस प्रितेश. तर नक्कीच थर्डमॅन रिझन मध्ये एंट्रीला वॅगनरच्या पाठीमागे जी रिक्षा आहे ती रिक्षा आपण प्लीज तिथून हटवायची आहे. ज्या कोणत्या प्रेक्षकाची असेल, ज्या कोणत्या खेळाडूची असेल त्यांनी प्लीज तिकडून लगेचच हटवायचे. लाईन पाहावी लागेल. संपार सिग्नल व्हाईट बॉल व्हाईट +1 अर्थातच बाय 1 गेट 1 फ्री. धावा मिळतील 2. क्या कुछ हुआ? जर समोरच्या संघाला धावबाद करायचा असेल तर दोन्ही फलंदाजाने स्ट्राइक रोटेट करणं गरजेचं असेल. आपली पॉपिंग क्रीज क्रॉस करणं गरजेचं असेल. तेव्हाच धावबाद ग्राह्य धरला जाईल. क्लीन बॉलच्या सुरुवात फलंदाज बाद झाले. चिंतामणच्या खेळीचा झालाय अंत आणि पुन्हा एकदा आर्यन देखील 200 चे मानकरी ठरलेत. क्लीन बॉलच्या स्वरूपात आणखीन एका विकेटचा पतन. तब्बल 4 गड्यांच्या नुकसानात धावफलक स्थिरावलाय. धावफलक स्थगित आहे. ते 14 या अंकावरती. आता 6व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅटर रोशन. चला स्पीड अप करा. दोन्ही टीमला शेवटचा कॉल येतोय. सातत्यानं पुकार येतोय. स्पीड अप करायचं मित्रांनो. वाईट उदय बॉल. उदयजी म्हात्रे, आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठाला संपर्क करायचा आहे. या वेळेला पुन्हा एकदा क्लीन बॉलच्या स्वरूपात आणखीन एका विकेटचं पतन. बॅटर अजून एकदा आउट होईल. विकेट क्रमांक लागत असताना रोशन देखील तंबूच्या आश्रयाला.
पंचांना पाणी घेऊन जायचंय. असंख्य धावफलकात जाऊन पोहोचले 26. 26 या अंकावरती 26 धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती लागले गेलेत. कुणाल याच्याकडून मिसफिल्ड आपण बघितली. कुणालनी व्हॅलिड रिझन दिलेलं आहे आपल्या संघाला की तिरीम आली अंगावर. षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्यात तब्बल 5 गड्यांच्या नुकसानात 26 या अंकावरती. 26 धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पूर्वार्धामध्ये प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना मातोश्री एंटरप्राइजेस या संघाची चांगली स्पर्धा आणि चांगल्या स्पर्धेचं हे चांगलं आणि नीटनेटकं प्रामाणिक आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. क्रिकेटची शाळा, क्रिकेटचा कुंभमेळा या DPL मध्ये आपल्या भेटीला आलंय. बरेचसे पर्व या स्पर्धेच्या माध्यमातून झालेत आणि या पर्वामध्ये काहीतरी आगळी वेगळी संकल्पना आहे. चला पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले. स्पीडअप करायचं आहे. बराच वेळ आपण खर्च केलाय आणि अजून बरेचसे आपल्याला सामने कव्हर करायचे आहेत. सेमीफायनल नंबर 2 फायनल. गोलंदाजी मार्फत गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये तनिष आलाय. धावफलक स्थिरावले. धावफलक स्थगित आहे 26 या अंकावरती. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक, तिसरं षटक. फटका साईडला खेचला दूरवरचा. अंतर चेस करेल का? आणि अफलातून फिल्डिंग आपण पाहिली. कमिटमेंट तर चांगल्या प्रकारे दिले पण धावा कन्फर्म किती असतील पाहणं गरजेचं असेल. चांगली फिल्डिंग, अगदी 100% कमिटमेंट आपल्या संघाला देत असताना तब्बल 4 धावा आपल्या संघाला वाचवल्यात. अफलातून क्षेत्ररक्षण, गरुडी झेप घेत असताना 2च धावा. 2 धावा जरूर मिळतील. खूप चांगली फिल्डिंग, गरुडी झेप घेतली आणि हा बॉल अडवण्यामध्ये यश प्राप्त झाला. फिल्डर होते त्या ठिकाणी सागर होते. सागरच्या माध्यमातून अफलातून क्षेत्ररक्षण. दुसरा बॉल, पुन्हा एकदा लो फुटबॉल बॉल होता. कार्पेटच्या सगळ्यांना फटका खेळलाय. प्रितेशला आपण पाहतोय स्ट्राईक येईनला. एकच धाव सिंगल मिळते. तनिषच्या तिसऱ्या षटकामध्ये आणलं गेलं. तनिषला तिसऱ्या षटकामध्ये 5 रन केलंय. धावफलक जाऊन पोहोचेल 29. 29 आकड्यावरती 5 गडी अद्याप गमावलेत. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना मातोश्री एंटरप्राइजेस या संघाने बॅटिंग पॉवर प्लेचं षटक, या षटकाचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल. पुरेपूर फायदा घेत असताना गोलंदाजाने ठोकलाय. हा लांब 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 वरचा षटकार. षटकार ठोकलाय. प्रितेशच्या बॅट मधून हे आघात येत असताना मोठी बॅटिंग. प्रितेश नावाचं वादळ घोंगवतंय मैदानामध्ये. त्या वादळाला कोणता गोलंदाज शांत करेल पाहणं गरजेचं असेल. या वेळेला पुन्हा एकदा फिल्डर आहेत. या क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलने बॉल अडवण्यामध्ये यश प्राप्त झालंय आणि क्षेत्ररक्षक झाले थोडेसे फंबल आणि याच दरम्यान नाव मिळेल एक चिकी सिंगल. 2 चेंडूचा अद्याप खेळ शिल्लक असेल या तिसऱ्या षटकातील. 36 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप लागल्या गेल्यात. स्टील टू गो. 5वा बॉल ऑन स्ट्राईक. पिंट्या बॅटची काढा. गोलंदाज होईल बाद. विकेट किपरच्या माध्यमातून टिपलाय झेल आणि संपलाय पिंट्याचा खेळ आणि 100 रुपयाचे मानकरी देखील ठरलेत. विकेट किपर आपण पाहतोय राहुल. अगदी सरपंच मॅडम अर्थातच सौ रेश्मा सदानंदाची पाडी कडून हे पारितोषिक होतं. कॅच साठी 100 रुपये आणि कॅच टिपली आहे देखील.
षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज होता सरपंच मॅडम यांच्याकडून आणि षटकार ठोकला फलंदाजाने. प्रितेशने षटकार ठोकला. प्रितेश देखील तब्बल 200 रुपयाच्या मानकरी ठरले. त्याच्या आधी एक चौकार, एक षटकार, 2 सिंगल, एक डबल. त्याच्या देखील बॅटमधून धावा आल्यात. अर्थातच वैयक्तिक 14 धावेवरती खेळी करतोय प्रितेश आणि संघाची टोटल जाऊन पोहोचेल 36 या अंकावरती. शेवटचा बॉल शिल्लक असेल या तिसऱ्या षटकातील. स्ट्राईक एनला डावखुरे हाताचा फलंदाज लेफ्ट हँड बॅटर विकी मात्रे. विकीला आपण पाहतो 8व्या क्रमांकावरती. विकी ऑन स्ट्राईक. या वेळेला आल्या आल्या आपल्या बॅटचा फेस ओपन केलाय. षटकाराने स्वतःचं स्वागत करत असताना विकी मात्रेच्या बॅट मधून हा क्लासिकल षटकार. थँक्यू. षटक क्रमांक संपला 3 षटकांच्या अखेरीस. पूर्वार्धामध्ये पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना तब्बल मातोश्री एंटरप्राइजेस या संघाची टोटल जाऊन पोहोचली ती 6 गड्यांच्या नुकसानात 42 अंकावरती. 42 धावा अद्याप जोडल्या गेल्या स्कोर कार्ड वरती. शेवटचे 2 निर्णायक षटक असतील आणि त्या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न असेल ते मातोश्री एंटरप्राइजेस या संघाचा आणि या 2 षटकांमध्ये कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न असेल तो भार्गवी एंटरप्राइजेस या संघाचा. कारण की दोन्ही संघांनी मॅच महत्वाची आहे. दोन्ही संघांना आपले 100% द्यायचे आहेत. कारण की हा सामना जो संघ जिंकेल तो थेट शेवटच्या फेरीमध्ये दाखल होईल. मेगा फिनाले मध्ये प्रवेश करेल. जरा स्पीडअप करा. बेचाळीस धावा अद्याप स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 3 षटकांच्या अखेरीस 6 गाड्यांच्या नुकसानात 42 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. आणि बॅटिंग ट्रॅक वरती प्रितेश 5व्या क्रमांकाचा फलंदाज आणि 8व्या क्रमांकाचा फलंदाज विकी. विकी मात्रेचं कौतुक करायला हवा. कारण की आल्या आल्या आपल्या बॅटचा फेस ओपन केला. एक घणाघाती प्रहार त्याच्या बॅट मधून षटकार आपण पाहिला. चौथं षटक आणि चौथ्या षटकामध्ये गोलंदाजाला आणलं गेलंय. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक खोटेतील हे चौथं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा बॉल तयार झालाय. ज्याने दुसरं षटक हाताळलं असा आर्यन बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. आर्यन तयार होईल. स्ट्राईक एनला प्रितेश पाटील. प्रितेश पाटील आणि विकी मात्रे असं कॉर्डिनेशन मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल आर्यनचा. व्हेरी फर्स्ट बॉल. चला स्पीडअप करा. पहिला बॉल आर्यन निघालाय फलंदाज प्रितेश पाटीलच्या विरोधात. बेस्ट वर्सेस बेस्ट असा बॅटल मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला पहिला बॉल आणि पहिला बॉल पाठवून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज प्रितेश पाटीलच्या बॅट मधून हा षटकार. या वेळेला पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेरचा हा बॉल वाईड बॉल. अवांतर धाव आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आणि संघाची टोटल जाऊन पोहोचते ती 49 या अंकावरती. 49 धावा आपण पाहतो. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला होता. दुसरा बॉल पुन्हा एकदा प्रितेश पाटील सज्ज झालाय. हा देखील बॉल सेकंड इनर ओव्हर. बॅक टू बॅकचा येणारा दुसरा षटकार. पाटील नावाचा वादळ घोंगावतोय मैदानामध्ये.
आणि या षटकाराने संघाचा अर्धशतक गाठलाय 50 अप 55 धावा स्कोर कार्डवरती. या वेळेला बॅटची काढा आणि इथे मात्र बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी फिर हमारी. आणि आता मात्र सलग 2 बॉलवरती 2 षटकार ठोकले. आठव्या 9व्या क्रमांकावरती अनिकेत आलाय बॅटिंग ट्रॅक वरती. चौथ्या षटकामध्ये आपण पाहतो आर्यनला. आर्यनचा जर विचार करायला गेला तर आर्यनने अद्याप 3 चेंडू हाताळले. त्याने देखील तब्बल 13 धावा खर्च केल्या 3 बॉलमध्ये आणि 1 विकेट कॅरी केली आहे. अनिकेत स्ट्राइक इन ला 9व्या क्रमांकावरती. या वेळेला जस्ट ऑन फ्लिक बॉल जाईल फाईन लेग माउंटच्या बाहेर. धन 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 करत असताना रन्स मिळतील 4. चौकार या वेळेला पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. वाईट बॉल लेग स्टंपच्या बाहेरचा हा बॉल आपण पाहतोय. संघाची टोटल जाऊन पोहोचते ते तब्बल 60 अंकावरती. 60 डावा स्कोर कार्ड वरती अद्याप लागल्या गेल्यात. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेला पंचांकडे लाऊड अपील बॅटर होईल आउट. पंचांचं फिंगर अप. गोलंदाज अनिकेत तंबूच्या आश्रयाला. केलंय केतन पाटील. तुमचं नाव असताना देखील तुम्ही आलं नाही, त्याच्यामुळे तुम्हाला बाद केलंय. गोला खाऊन घरी जा. स्टील स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल निर्णायक चेंडू असेल हा. चौथा षटक आहे आणि चौथ्या षटकाचा शेवटचा बॉल आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दिल आलाय 8 विकेट इथे मात्र प्रस्तावित झालेत. तर आदेश पाटील याचकडून षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज होता आणि इथे फलंदाज आलेत बाद. ज्या क्षणी पारितोषिक लागलं त्या क्षणी इथे विकेटचा प्रस्तावित झालाय आणि शेवटची विकेट असेल, शेवटचा फलंदाज असेल. केतन पाटील यांना बाद केलेलं आहे डीपीएल मधून. नेक्स्ट वर्षी पण आपणास घेण्यात येणार नाहीये, याची आपण नोंद घ्यायची आहे. शेवटचा फलंदाज असेल. तब्बल 11वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 60 धावा. धावफलक स्थिरावला, धावफलक स्थगित आहेत. तर या दरम्यान मयूरदादा पाटील आणि त्या दरम्यान परेशदादा पाटील या दोन्ही मान्यवरांचं या दरम्यान शुभागमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम सर. आपण देखील सन्मानानं तुमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानबद्ध व्हायचंय. शेवटचं षटक. सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. रुपेश पाटील यांना सुवर्ण संधी आलेली आहे. 6 जर तुम्ही मारलात तर नंदू पाटील यांच्याकडून 1000 रुपये, तसेच प्रत्येक धाव काढली तर पप्पू मात्रे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. संधी घ्यायची आपण. काय इथे मात्र पारितोषिक आलेत.
एका धावेसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. विकी मात्रे स्ट्राईक एनला. अगदी चला स्पीडअप करा. अगदी मागच्या ओव्हर मध्ये माशासारखा तळफळत होता स्ट्राईक घेण्यासाठी. शेवटच्या मोमेंट पर्यंत त्याच्याकडे स्ट्राईक आली नाही. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार झालाय. तेजस शेवटचं षटक, स्लॉग वरचं षटक, हाणामारीचं षटक देत ओव्हर आपण पाहतोय. पहिला बॉल विकी मात्रेसाठी. पहिला बॉल आपण पाहतोय. विकी मात्रे ऑन स्ट्राईक सज्ज झालाय. पहिला बॉल आणि पहिला बॉल सरळ फेकून दिलाय. लांब आणि खूपच लांब टाकून दिलाय. बॉल जाईल सीमा पार. विकी मात्रेचा हा क्लास षटकार. ही तब्बल 22 या अंकावरती 22 धावा अद्याप स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. राहुलच्या बॅटमधून एक षटकार देखील आलाय. त्याच्यासाठी देखील सरपंच मॅडम सौ रेश्मा सदानंदजी पाटील यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मॅच झाल्यानंतर आपण देखील येऊन आपला कॅश प्राइज कलेक्ट करून जायचंय. असा देवा गावचे ग्रामस्थ मंडळ असतील, प्रेक्षक वर्ग असतील, खेळाडू असतील, सर्व क्रीडा रसिक असतील, या सर्व ग्रामस्थ मंडळाचं आम्ही पुन्हा एकदा शब्द सुमनानं मनपूर्वक मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करतोय. षटकार हॅट्रिक साठी देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आडव्या बाटण्या फटका खेळायचा होता.
डॉट बॉल आलाय आणि षटक क्रमांक संपलाय. दुसरं 2 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या तब्बल 22 धावा. येणारा 18 बॉल आणि गरज असेल ती तब्बल 45 धाव्यांची आवश्यकता. 30 बॉल मध्ये 67 धाव्यांची आवश्यकता होती. तदनंतर 12 बॉल मध्ये धावा आल्या 22 आणि आता 18 बॉल मध्ये 45 धाव्यांची आवश्यकता आहे. दिव्य प्रीमियर लीग DPL 2024 कैलासवासी शशिकलाजी जनार्दन म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सौजन्यश्री ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सन्मान्य श्री आकाशदादा जनार्दन म्हात्रे यांच्या माध्यमातून आमच्या या स्पर्धेसाठी बरेचसे पारितोषिक आणि समसमत्या ट्रॉफी देखील आल्यात. त्यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा हार्दिक आभार व्यक्त करतोय. सदुसष्ट धाव्यांचं लक्ष होतं. धावा कुठल्या त्या तब्बल 22 आणि आता समीकरण येऊन पोहोचले. येणारे 18 बॉल आणि गरज असेल ही तब्बल 45 धाव्यांची. अर्थात 15.00 रिक्वायरमेंट रेटने बॅटिंग करावी लागेल. तर याच दरम्यान माजी ग्रामपंचायत सदस्य अर्थात तुम्हा सर्वांचं लाडक्या व्यक्तिमत्व अर्थातच केशवदादा म्हात्रे यांचा देखील या ठिकाणी शुभागमन झाला. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला लगेचच या क्षेत्राशी सजवायचंय. मातोश्री इंटरप्राइजेस हा सांगा आपण का अतिरिक्त वेळ खर्च करताय. यस बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. रितेश पाटील आलाय बॉलिंग ट्रॅक वरती बॅटिंग पॉवर प्ले मध्ये. हाच तो गोलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये आगळा वेगळा विक्रम रचलाय. तब्बल 6 बॉल मध्ये 6 विकेट पटकावणारा हा पहिला गोलंदाज या स्पर्धेतील या सीझनचा हा गोलंदाज आपण पाहतोय प्रितेश पाटील. आणि हाच प्रितेश आता बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. सातत्यानं खूप चांगला खेळ आपण त्याच्या माध्यमातून पाहत असतो. ग्रामीण गटातील असेल आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी सातत्यानं खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहत असतो. तोच गोलंदाज प्रितेश पाटील ज्याने बॅटिंग देखील खूप चांगली केली आहे आणि तशाच प्रकारची गोलंदाजीमध्ये देखील त्याला कामगिरी करावी लागेल. तिसऱ्या षटकामध्ये सज्ज झाला बॅटिंग पॉवर प्ले. स्ट्राईक ए ला राहुल आपण पाहतोय. पहिला बॉल आणि पहिला बॉल आला डॉट. राहुल जॉन्टी साठी षटकार हॅट्रिक साठी मोठी पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पहिला बॉल डॉट आलाय. दर्जेदार स्पर्धा. तिसरं षटक धावफलक फिरवले 22. डॉट बॉल आलाय. या वेळेला ऑल साइडला फटका फसलाय फिल्डर चेडूच्या खाली. विकेटचा पतन. आणखीन एक विकेट बाद होईल. रुपेश राहुल तंबूच्या असलेला विकेटचा पतन झालाय. कौतुक करायला हवा याच गोलंदाजाचा ज्याने या स्पर्धेमध्ये विक्रम रचला होता. तोच गोलंदाज आता विकेटचं पतन करत असताना पहिला बॉल डॉट आला. दुसरा बॉल वरती विकेट प्रस्थापित केली गोलंदाज प्रितेश पाटीलने. सर्व गुण संपन्न खेळाडू सातत्यानं ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याच्या देखील माध्यमातून आपण पाहतो. आणि आता बॅटिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. 6व्या क्रमांकावरती कुणालच्या साथीनं अगदी माश्यासारखा तळफळतोय स्ट्राईक घेण्यासाठी आर्यन. नॉन स्ट्राईकिंगला आपण पाहतो आर्यनला. आर्यनचा जर विचार करायला गेला तर आर्यनने देखील कालचा दिवस गाजवला. आजचा दिवस देखील त्याला गाजवायचा आहे.
जर ही मॅच जिंकायची असेल तर स्पीडअप करायचं आहे. येणाऱ्या 16 बॉल मध्ये तब्बल 45 धाब्यांची आवश्यकता आहे विजयासाठी टीम भार्गवी इंटरप्राइजेस या संघाला. तिसरा बॉल निघालाय. गोलंदाज स्विच हिट करायचा होता, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, दुहेरी अस्त्र चालवायचा होता. हा देखील आहे डॉट. 3 बॉल हाताळले, 3 मध्ये एकही धाव आलेले नाहीये. एक विकेट कॅरी झाली आहे. 22 धावा. धावफलक स्थिरावले, स्थगित आहे 22 या अंकावरती. बावीस धावा आपण पाहतोय. चौथा बॉल सज्ज झालेत फलंदाज सज्ज. हाफ ट्रॅकर बॉल पुल करायचा प्रयत्न होता. फिल्डर आहे या वेळेला मिस्टामिक स्ट्रोक आपण पाहतो आहे. आणखीन एका विकेटचा पतन. ज्या पावली मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले फलंदाज कुणाल, त्याच पावली शून्यचा चष्मा घालून माघारी परत असताना गोल्डन डकचे शिकार कुणाल. बॅक टू द डगआउट. नक्कीच आपण पाहतोय गावाची स्पर्धा, गावाला एकजूट आणण्याची स्पर्धा. गावातील सर्व वाद विवाद बाजूला ठेवून गावातील सर्व खेळाडू असतील, गावातले ग्रामस्थ असतील, या सर्व एकत्र कसे यावे आणि गावातली माणुसकी कशी टिकवून राहावी या अनुषंगाने ही खऱ्या अर्थानं स्पर्धा भरवण्यात आली आहे. ही स्पर्धा आपली आहे मित्रांनो. या स्पर्धेवरती आपण देखील तितकंच प्रेम दाखवायचंय. तर ग्रामस्थ मंडळ हायवे दिवे या सर्व ग्रामस्थांना मी विनंती करतो की आपण देखील पुन्हा एकदा आमच्या मुख्य मंचावरती यायचंय. आपल्या गावाची स्पर्धा आहे. अभिमानानं सांगता आली पाहिजे आमच्या गावाची स्पर्धा खऱ्या अर्थानं यशस्वीरित्या पार झाली आहे. याचसाठी केला होता हट्टाचा शेवट गोड व्हावा आणि शेवटचा क्षण गोड होताना काही क्षणामध्ये आपल्या भेटीला जरूर येईल. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. गॅप मोठा नाही, धावांचा तोटा. गॅप शॉट सिलेक्शन, सिलिंग शॉट, टेकिंग गॅप. बॉल गोस टू बाउंड्री लाईन क्रॉस. चौकार. पण 5व्या बॉलवरती हा चौकार आलाय. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसरा बॉल डॉट, चौथ्या बॉलवरती विकेट आणि 5व्या बॉलवरती हा चौकार आलाय फलंदाज तेजसच्या बॅटमधून. शेवट देखील गोड केला, सुरुवात देखील डॉटने केली, शेवट देखील डॉटने केला. नाव आहे गोलंदाजाचा प्रितेश पाटील. चला आता जास्त वेळ टीम मीटिंग घ्यायची नाहीये. फिल्डिंग लगेचच सजवायची आहे. 18 बॉल मध्ये 45 धाब्यांची आवश्यकता होती. फक्त आणि फक्त 4 धावा या षटकामध्ये खर्च केल्या आणि आता गरज आहे ती येणारी 12 बॉल आणि गरज आहे ती तब्बल 41 धाब्यांची आवश्यकता. लगेच क्षेत्ररक्षण साधवायचंय मातोश्री एंटरप्राइजेस. पंच आपण देखील त्यांना सातत्यानं ताकीद द्यायची आहे. मातोश्री एंटरप्राइजेस ही स्पर्धा आपण पाहत आहे दिवे प्रीमियर लीग 2024. या स्पर्धेमध्ये तब्बल 8 संघ आहेत आणि 8 संघांमध्ये प्रत्येक संघाला स्वप्न पडलं होतं की आमचा संघ या चॅम्पियन ट्रॉफीवरती नाव कोरेल. पण कोणता एक संघ या 7 संघांना परास्त करून सर्वांना भेदून चिरून फाडून दुभागून कोणता एक संघ या चॅम्पियन ट्रॉफीवरती नाव कोरेल याचं उत्तर अजूनही बंद लिफाफ्यामध्ये असेल. तब्बल 8 संघ आपण पाहतोय. पहिला बॉल सज्ज झालाय. त्यावेळेला पहिला बॉल आलाय वाईड. हा संघ आपण पाहतोय विपुल एंटरप्राइजेस या संघाचे सर्वे सर्वा
तसंच विपुलदादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ त्यांचं देखील करूयात मनपूर्वक आभार. आणि अद्वैत इंटरप्राइजेस हा देखील संघ आपण पाहतोय त्या संघाचे देखील सर्वा मयूरदादा पाटील यांनी हा संघ उभा केला त्यांचं देखील करूयात. पुन्हा एकदा शब्द सुमनाना हार्दिक आभार. नंतर संतोषी माता इंटरप्राइजेस हा संघ अर्थातच अक्षयदादा मात्रे यांनी उभा केलाय त्यांचं देखील आम्ही करतोय. पुन्हा एकदा शब्द सुमनाना हार्दिक मनपूर्वक आभार. चौथा संघ आपण पाहतोय क्रिश इंटरप्राइजेस या संघाची पुढची मॅच आपण पाहणार आहोत. रणजितदादा मात्रे आणि त्यांच्या समवेत नंदूदादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा चौथा संघ क्रिश इंटरप्राइजेस. आणि पाचवा संघ आपण पाहतोय अथर्व इंटरप्राइजेस. अथर्व इंटरप्राइजेस हा संघ आपण पाहतोय विशालदादा पाटील आणि त्यांच्या समवेत पप्पूदादा मात्रे या दोन व्यक्तिमत्वांनी हा संघ खऱ्या अर्थाने उभा केलाय त्यांचं देखील करूयात मनपूर्वक आभार. आणि सहावा संघ जो संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय तो भार्गवी इंटरप्राइजेस हा संघ आपण पाहतोय. या संघाचे सर्व अर्थातच विकीदादा पाटील यांनी हा संघ उभा केलाय त्यांचं देखील करतोय हार्दिक मनपूर्वक आभार. सातवा संघ आपण पाहतोय भाऊ स्मृती हा संघ उमेशदादा पाटील यांच्या स्वप्नातून साकार झालेला संघ आपण पाहतोय. आणि शेवटचा संघ जो संघ या मॅच मध्ये खेळताना आपल्याला दिसतोय इनॅट ऍक्शन मध्ये अर्थातच मातोश्री इंटरप्राइजेस दीपेशदादा म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला यांनी उभा केलेला हा संघ आपण पाहतो. हे 8 संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. सर्व संघांचा सर्व क्रीडा रसिकांचा सर्व संघ मालकांचा मी पुन्हा एकदा हार्दिक आभार व्यक्त करतोय. या वेळेला नो +6 सोने पे सुहागा रन्स मिळतील. याच दरम्यान 7 थोडा हा महान बाईचा सोडा खेळतोय राडा कसतोय गाडा सोडा फलकावरती धावा लागल्या गेल्यात या षटकाराच्या साह्यानं तब्बल 38 नो बॉल वरती हा ब्लॅक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 10 बॉल 29 धावा असं इक्वेशन असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे. जोपर्यंत फलंदाज आर्यन भोईर मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे ना तोपर्यंत ही मॅच आर्यन भोईर सहजासहजी सोडणार नाही. या उघडा डोळे पहा नीट कारण यापुढील बॉल असेल हा फ्री हिट संधी आहे. संधीचं मोठं सोनं करावं लागेल. नाभी संधी आहे या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल आर्यन भोईरला. येणारे 10 बॉलांनी गरज असेल 29 धाव्यांची. या वेळेला ऑन साईडला खेचून काढला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. पहिली धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता या 2 धावा पूर्ण होतील की फलंदाज बाद होईल. फलंदाज होईल बाद. विकेट क्रमांक लागेल ती तब्बल 6वी तेजस तंबूच्या असलेला. फलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या तब्बल 39. येणारे 9 चेंडू आणि गरज असेल ती तब्बल 28 धाव्यांची. मी आधी देखील म्हटलं होती सहजासहजी आर्यन भोईर ही मॅच सोडणार नाही. शेवटपर्यंत लढत नक्कीच राहील. 9 बॉल 8. या वेळेला कार्पेटच्या साह्याने पुन्हा एकदा मिड विकेट रिजन मध्ये हा फटका खेळून काढलाय. एकच धाव 10 बॉल मध्ये 29 धाव्यांची आवश्यकता होती. 8 बॉल मध्ये 9 बॉल मध्ये तब्बल 28 धाव्यांची आवश्यकता होती. आता समीकरण येऊन पोहोचलंय ते येणारे 8 बॉल आणि गरज असेल तब्बल 27 धाव्यांची.
सागरला आपण पाहतोय स्ट्राईक एनला. स्टील टू गो. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉल मध्ये तब्बल 27 धावांची आवश्यकता आहे. सागर मात्रे याने जर षटकार ठोकला तर त्याचे बंधू अर्थातच साहिल मात्रे याच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज पटकावलाय. हा ठोकलाय बॅटर सागर मात्रेने षटकार. आहे नंबर वन गोळ्या. साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज होता. अर्थातच एक षटकार ठोकलाय आणि तब्बल 1000 रुपयाचे मानकरी ठरलेत. चला आपण लगेच आपलं कॅश प्राइज देखील जमा करायचा आहे. येणारे 7 बॉल आणि गरज असेल 21 धावांची. 7 बॉल 21 असं इक्वेशन असं समीकरण. हा देखील जर षटकार ठोकला तर प्रणय दादा पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हा देखील उडवलाय उडवलाय. फिल्डर आहेत यावेळेला फलंदाज होईल बाद. विकेटचा पतन. तर नक्कीच डीजे अभिचं देखील करूयात कौतुक, कारण की संपूर्ण महाराष्ट्राचे अखंड हिंदुत्वाचं आराध्य दैवत राजशिव छत्रपती यांचं हे सुमधुर संगीत त्याने आमच्या भेटीला ऐकवलं, त्याबद्दल करूयात त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक आभार. शेवटचे 6 बॉल आणि गरज असेल ती तब्बल 21 धावांची. जोपर्यंत आम्ही आधी म्हटलं होतं आर्यन भोईर मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत अशक्य ही शक्य करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आणि ती जिद्द ती चिकाटी हे सर्व एकत्र करून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावी लागेल आर्यन भोईर आणि त्याच्या समवेत. तर नक्कीच दोन्ही खेळाडू आपण पाहतोय खेळपट्टीवरती खेळत असताना सातत्यानं गावच्या संघासाठी एकत्र खेळतात, पण आता या मॅच मध्ये देखील एकत्र खेळत असताना प्रितेश पाटील वर्सेस आर्यन भोईर बेस्ट वर्सेस बेस्ट एवन जोडी म्हणून याला ओळखलं जातं. पण आता गावचा संघ विचार न करता आता गावासाठी खेळावं लागेल, कारण की गावाची प्रीमियर लीग आहे. आता हे 2 खेळाडू आपल्या आपल्या संघासाठी एकमेकांच्या विरोधात 2 हात करत असताना आता मैत्रीप्रेम बाजूला ठेवून क्रिकेट प्रेम संघ प्रेम दाखवावा लागेल. 6 बॉल 21 6 बॉल 21 धावेची आवश्यकता असताना डिफिकल्ट क्रिटिकल आर्यन भोईरच्या बॅटमधून षटकार. तर याच दरम्यान नरवीर शूरवीर सुभेदार तानाजी मालुसरे आज यांचा खऱ्या अर्थानं स्मृतिदिन त्यांचा देखील डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून करूयात त्यांचं देखील कौतुक, कारण की या शूरवीरचं हे सुमधुर संगीत आमच्या कानावरती त्यांनी पोहोचवलं. 5 बॉल 15 या दरम्यान 5 बॉल मध्ये 15 धावेची आवश्यकता असताना पटकन फसला बॉल चाललाय नो मासलार मध्ये. 2 धावा कंप्लीट. बॅटल मैदानाच्या आतमध्ये काय रंगताय, प्रेशर क्रिएट होत आहे. अगदी सर्व खेळाडूंच्या मुखात एक नाव, एका बाजूला प्रितेश पाटील, दुसऱ्या बाजूला आर्यन भोईर. 2 दिग्गज खेळाडू, 2 एका ताकदीचे खेळाडू आज एकमेकांच्या विरोधात 2 हात करत असताना
अगदी मला तरी असं वाटतंय 50% लोकांच्या खेळाडूच्या मुखात एका खेळाडूचं नाव असेल ते नाव असेल प्रितेश पाटील आणि 50% खेळाडूंच्या मुखात एका खेळाडूचं नाव असेल ते नाव असेल आर्यन भोईर. दोन दिग्गज खेळाडू एकमेकांच्या विरोधात. 4 बॉल 13. 4 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता असताना ऑल साईडला अलॉंगच्या साईडला फटका खेळलाय. मिड विकेट रिजन मध्ये फटका चांगला आहे. बघता बघता धावांच्या सुरुवात फलंदाजाला परतावं लागेल. आता गरज आहे ती येणाऱ्या 3 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता.